भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आर्य समाज आणि महर्षी दयानंद तसंच वेद परमात्म्याला निराकार मानतात. आर्य समाज आणि महर्षी दयानंद तर काहीही मानत असतील, पण वेदांचं नाव घेऊन सुद्धा का खोटं बोलता तुम्ही? वेदांना का बदनाम करता? बघा आता वेद, बघा आता ऋग्वेद, हे 9 आणि 10 भाग एकत्र अनुवादित आहेत. हिंदी भाषा. हे कोण आहेत प्रकाशक आणि अनुवादक? सर्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नई दिल्ली. हे त्यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. आर्य भाषा भाष्य म्हणजे अनुवाद करता. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीहून. याचाच अनुवाद आहे. एक विशेष आश्चर्याची गोष्ट आहे पुण्यात्मांनो, जे वेदांचे जाणकार म्हणवतात आणि परमात्म्याला निराकार म्हणतात, त्यांच्याच हाताने अनुवादित झालेले आहेत हे वेद. इथे परमात्म्याने दया केलीये आपल्यावर आणि तुम्हावर. यांच्या बुद्धीवर दगड टाकला आहे. या थोड्या श्लोकांचा अनुवाद ठीक केलेला आहे. नाहीतर हा दास अनुवाद करतो असंच केलं असतं. परंतु हे म्हणतात की रामपालना संस्कृत येत नाही. त्यांनी गुरुजनांबरोबर बसून जे की वैदिक तऱ्हेने ग्रंथ वाचले नाहीत, ही पण समस्या सोडवली परमपित्यांनी आपल्यासाठी. ह्याच इंजिनियरांकडून अनुवाद करून घेतला. आता चूळभर पाण्यामध्ये मरायला पाहिजेत. जे म्हणत होते वेदामध्ये निराकार परमात्मा आहे. बघा तुम्ही, आपण पहिल्यांदा हे बघूया. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 आणि मंत्र नंबर 1. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांची उत्पत्ती करणारा परमात्मा, प्रकाश स्वरूप सद्गुणांची वृष्टी करणारा आणि पापांचं हरण करणारा, नाश करणारा, तो आहे परमात्मा. तो आहे राजेव, राजाच्या प्रमाणे. राजेव राजाचे 269 वर 269 वर बाकीचा राहिलेला अनुवाद इथे आहे 270 वर. ऋग्वेद नंबर 9 सूक्त 82 का श्लोक नंबर 1 वाचतोय. राजाप्रमाणेच दर्शनीय आहेत. मनुष्याचा आकार आहे राजाप्रमाणे बघण्यासारखा. तो आहे पृथ्वी आणि लोकांतरांच्या चारी बाजूला. शब्दामध्ये प्रतीत होतोय. तो आहे वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला. जो दृढ भक्त आहे त्याला पवित्र करत प्राप्त होते. ज्याप्रमाणे विद्युत आकाशातली वीज आकर्षित असणाऱ्या स्थानांना आधार बनून प्राप्त होते, त्याचप्रमाणे परमात्म्याने या ब्रह्मांडाला उत्पन्न केले. आता ह्याच्यातून काय दिसतंय की परमात्म्याला शरीर आहे आणि पापांचा नाश करणारा आहे आणि तो दृढ भक्तांना आणि चांगल्या आत्म्यांना येऊन भेटतात. तिथून चालत येतात,
राजाप्रमाणेच दिसायला असतात. काय उद्देश घेऊन येतात? ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82चा आता एक मंत्र वाचला, आता 2 वाचू. हे परमात्मा उपदेश करण्याच्या इच्छेने आपण, म्हणजेच तत्वज्ञान सांगण्यासाठी आपण महापुरुषांना प्राप्त होता, त्यांना भेटता. आपण अतिशय वेगवान पदार्थाप्रमाणे आमच्या आध्यात्मिक यज्ञांना प्राप्त होता. आपण त्यांनी कवीचा अर्थ, यांनी कबीरचा अर्थ सर्वज्ञ केला. कबीर वेदस्य हा प्र लागलाय. संधिछेद करून त्यांनी त्याचा अर्थ सर्वज्ञ केला. इथे लिहायचं होतं, तुम्ही कबीर देव आहात, सत्स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे सोम, हे अमर परमात्म्या आम्हाला सुख दे. आता ही समस्या सोडवू, हे समाधान करून घेऊ की कबीरच्या जागी कबीर देव लिहायचं होतं. कबीर देव. आपण ज्याप्रमाणे वेदांना वेद म्हणतो, ज्याप्रमाणे एखाद्याचं नाव वेद प्रकाश आहे, तो लिहितो वेद प्रकाश, आपण म्हणतो वेद प्रकाश. तर अशाच प्रमाणे आपण वेदांना वेद म्हणतो आणि कबीरला कबीर म्हणतो, कबीरला कबीर. तर आपण हे सिद्ध करतो की जिथे कवी लिहिलं आहे ना अक्षर लावून, तर ती बुद्धिमान व्यक्ती परमात्म्याला परिचित आहे, आत्मज्ञानाला परिचित आहे. तो जर अनुवाद करेल, तो इथे लिहील कबीर देव. इथे सर्वज्ञ नाही लिहायचं, कारण इथे परमात्म्याचीच महिमा चालू आहे. आणि जिथे परमात्म्याचं वर्णन असतं वेदामध्ये, तर तिथे कबीरचा अर्थ कबीर देव लिहायला लागेल. आपण कबीर साहेब म्हणू, देव किंवा भगवान. ज्याप्रमाणे त्यांनी यजुर्वेदाच्या अनुवादात सांगितलंय ते दाखवतो. बघा, हा यजुर्वेद आहे. आपण ऋग्वेद बघितला, आता यजुर्वेदामध्ये दाखवतो. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नई दिल्लीमध्ये छापलंय. हा त्याचा अनुवाद करता आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नई दिल्ली. याच्यामध्ये मी आपल्याला 36व्या अध्यायामध्ये घेऊन जातोय. हा अध्याय 36 आहे, षट त्रिशंग अध्याय. याच्या पहिल्या मंत्रामध्ये लिहिलेला आहे रुचम वाचम परपदे मनो यजू परपदे. हा यजू शब्द आहे, याला 2 अपसर्ग लागलेले आहेत. याचा अनुवाद महर्षी दानतजीने अगदी बरोबर केलाय. बघा आता इथे केलाय. यजूचा अर्थ लिहिलाय यजुर्वेद, अगदी बरोबर आहे. जर ह्या शब्दाचा अर्थ केला तर कसं समजेल की यजुर्वेदाच्या बाबतीत म्हणलंय हे? ठीक अशाच प्रमाणे ज्या ठिकाणी वेदांमध्ये परमात्म्याचा महिमा आहे, तर तिथे लिहायला लागेल की आपण कबीर देव आहात. आजपर्यंत कोणी कवी सर्वज्ञ झाला आहे? जर एखाद्या कवीच्या बाबतीत एखादं प्रकरण असेल, प्रसंग असेल, तर तिथे कवी शब्द मान्य आहे, समजण्यासारखा आहे. पण इथे परमात्म्याची महिमा आहे वेदामध्ये ज्या ठिकाणी, तिथे कबीर देव लिहायला लागेल, त्या कबीरचा अर्थ. आता आपण परत बघूया ऋग्वेद. यजुर्वेद बाजूला ठेवला, आता ऋग्वेद. हा आहे तोच ऋग्वेद. अनुवाद करणारा आणि मुद्रक हा आहे. आता आपण याच्या ऋग्वेद मंडळ नंबर 9, सूक्त नंबर 82 आणि मंत्र नंबर 1 तर आपण आधीच वाचलाय, परत वाचूया एकदा. 82चा मंत्र नंबर 1. ह्याच्यामध्ये हे सर्व उत्पादक प्रभू, प्रकाश स्वरूप, सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचं हरण करणारा, पापांचा नाश करणारा, राजेव राजाप्रमाणेच 269 वर राजाचे आणि 270 वर राजा समान बघण्यासारखे आहे. आणि ते आहे
पृथ्वी आदी लोकलोकांतरांच्या चारी बाजूला शब्दातीत झालेलं आहे ते आहे वर्णीय पुरुषाला, श्रेष्ठ पुरुषाला, भक्ताला, जो दृढ भक्त आहे त्याला पवित्र करून प्राप्त होऊन जाते. ज्या प्रकार विद्युत स्नेहवाल्या जागांना आधार बनवून विद्युत म्हणजे आकाशातली वीज प्राप्त होऊन जाते. आता याचा काय अर्थ आहे? ज्याप्रमाणे दृढ भक्तांना, चांगल्या आत्म्यांना भगवान भेटतात आणि ते कसे भेटतात? ज्याप्रमाणे आकाशातली वीज धातूंवरच पडते. ज्याप्रमाणे पहिल्यांदा काशी धातूचे ताटं आणि वाट्या असायचे काशी, आणि पावसाळ्याच्या दिवसात जर ते अंगणात पडलेले असले तर आपली आजी सांगायची की या काशीच्या ताटांना आणि भांड्यांना आतमध्ये ठेवा. आकाशातली वीज नेहमीच काशेच्या भांड्यांवरच पडते, कारण त्याचं त्याच्याबरोबर एक विशेष आकर्षण होतं. त्याचप्रमाणे परमात्मा वरच्या लोकात राहतो, सतलोकामध्ये, सतलोकाच्या 3ऱ्या भागात विराजमान आहेत आणि तिथून वेगाने खाली येतात. ते चांगल्या आत्म्यांना, दृढ भक्तांना भेटतात, जे त्यांच्या मार्गाला पुढे नेतात. विचलित न होता जे दृढ भक्त, त्यांच्याबाबत त्या परमात्म्याचं विशेष आकर्षण होतं. ते परमात्मा कोणाकोणाला भेटले आहेत? आदरणीय धरमदास साहेबांना, बांधवगडवाल्यांना, आदरणीय मुलुकदास साहेबांना, आदरणीय नानक साहेबांना, जे शीख धर्माचे प्रवर्तक आहेत, आदरणीय दांदू साहेबांना, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी जिल्हा जजरवाल्यांना, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेखडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश वाल्यांना, आणि महर्षी रामानंदजींना. तर या महापुरुषांच्या बाबतीत दासाला माहिती आहे, ज्या दृढ भक्तांना परमात्मा येऊन भेटले, तर त्या महात्म्यांना परमात्म्याने सचखंडला घेऊन गेले, जिथे ते राहतात सतलोकामध्ये, आणि तिथून परत पाठवलं. मग त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं अमृतवाणीमध्ये सांगितलं, आणि ते पण हेच सांगतात जे वेद सांगतात. कारण परमेश्वर कबीरजी जेव्हा ही लीला करायला येतात, चांगल्या भक्तांना भेटतात, तेव्हा त्यांनी स्वतः येऊन सांगितलं होतं, वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नहीं. हे चारही वेद कबीर परमेश्वर म्हणतात माझ्याच महिमेचं गुणगान करतात. पण या वेदामध्ये मला मिळवण्याची, सतलोकमध्ये आढळ स्थान मिळवण्याची ही विधी नाहीये. तो दुसरा वेद आहे, जो सूक्ष्म वेद, ज्यामध्ये सच्चिदानंद गण ब्रह्मच्या वाणीमधून स्वयं परमात्मा बोलतात. त्या सूक्ष्म वेदाच्या ज्ञानात जे वर्णन केले आहे, त्या ज्ञानाबाबत या वेदामध्ये वर्णन केलेले नाही. जौन वेद से मैं मिलूं ये वेद जानते ना. तर आता कबीर परमेश्वरांची महिमा परिपूर्ण आहे. वेद पण सांगतात की तो परमात्मा सतलोकामध्ये राहतो आणि तेथून गतीने इथे येतात, आणि ही लीला परमेश्वरानेच केलेली. कबीर परमेश्वरांनी, ज्याला धानक जुलाहा म्हटलं जातं, जे 600 वर्षापूर्वी स्वशरीर आले होते, कमळाच्या फुलावर शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते, आणि त्यानंतर निरुनिमा नावाचे एक संततीहीन दाम्पत्य होते, ते त्यांना बरोबर घेऊन गेले. त्यांनी तेथे परमात्म्याचा सांभाळ केला. हळूहळू लहान वयात मोठे झाले. 5 वर्षाचे असताना मोठ्या मोठ्या विद्वानांना हरवलं होतं परमात्म्यानी. ह्या तत्वज्ञानाच्या आधारावर पण त्यांनी, नकली आत्म्यांनी, ऋषी महर्षी मंडलेश्वरांनी, अज्ञानी आचार्य शंकराचार्यांनी, त्या नकली ब्राह्मणांनी परमात्म्याचे हे ज्ञान पसरू दिले नाही. आज या दासाला पाठवलंय. अशा वेळेला परमात्म्याने सर्वप्रथम तुम्हाला शिक्षित केले,
सद्ग्रंथांच्या ज्ञानाशी दासाला परिचय करून दिला आणि ही अशी अवजारे बनवली, तुम्ही घरबसल्या गोष्टींची सत्यता बघू शकता. म्हणजेच भगवानने आपल्यावर कृपा केली आहे. तर प्रसंग चाललाय की वेदामध्ये भगवान सशरीर आहेत, माणसासारखा दिसतोय, राजासारखा बघण्यासारखा आहे. तो एका स्थानावर राहतो आणि हे सुद्धा प्रमाणित आहे. तो कशासाठी येतो तिथे धावत धावत? ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 82 मंत्र क्रमांक 1 वाचला आपण. आता दुसरा वाचूया. हे परमात्मा, उपदेश देण्याच्या इच्छेने म्हणजेच ज्ञान देण्याच्या इच्छेने तुम्ही महापुरुषांना प्राप्त होता. आपण अतिशय गतिमान पदार्थासारखे आमच्या आध्यात्मिक यज्ञाच्या वेळी उपस्थित होता. तुम्ही यांनी इथे सर्वज्ञ लिहिलंय, तुम्ही कबीर देव आहात. आपण ज्यांना कबीर साहेब म्हणतो, कबीर भगवान अल्लाह अकबर शुद्ध स्वरूप आहेत. आमची पापं दूर करून हे सोम तुम्ही आम्हाला सुख द्या आणि प्रेमाची भावना उत्पन्न करून पवित्रता निर्माण करा. आता मी तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र क्रमांक 26. यामध्ये काय आहे? हे कविरत्यो आहे. कविरत्यो इथे बघा. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी, म्हणजे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, भक्ती, भक्ती करणाऱ्या यजमानांसाठी म्हणजेच भक्तांसाठी परमात्मा सर्व मार्ग सोपे करत त्यांच्या सर्व विघ्नांचे, संकटांचे नाश करतो, मर्दन करतो. त्यांना पवित्र करून आणि आपल्या प्रतिमेला सरळ करत तो कांतिमय परमात्मा, तो कबीर देव आहे. इथे सर्वज्ञच्या ऐवजी कबीर देव, कबीर साहब विजेप्रमाणे हालचाली करत वर्णीय पुरुषाला म्हणजे चांगल्या आत्म्याला, श्रेष्ठ भक्ताला प्राप्त होतो. आता बघा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26 वाचला. आता 27 वाचूया. एवढंच वाचूया. जो परमात्मा द्युलोकाचे 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, एकाच ठिकाणी राहतो. जो परमात्मा द्युलोकांमध्ये 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तिथे बसला आहे. पुण्यात्मांनो, द्युलोक म्हणजे तेजोमय लोक. जो सतलोक म्हणजे ज्याला संत भाषेमध्ये आम्ही सतलोक म्हणतो, सचखंड म्हणतो, ती पृथ्वी स्वप्रकाशित हिऱ्यासारखी आहे. आणि त्या सतलोकाचे 3 भाग आहेत, 3 स्तर, 3 विभाग आहेत. आणि त्याच्या 3ऱ्या स्तरावर सर्वात वरच्या स्थानावर परमात्मा विराजमान आहे. घुमटाच्या आत सिंहासनावर राजासारखा, डोक्यावर मुकुट आहे, वरती सफेद छत्र आहे. पुण्यात्मांनो, महर्षी दयानंद काय म्हणतात, काय मानतात की परमात्मा एका स्थानावर नाहीये. आता त्याचं एक प्रकरण दाखवतो, सत्यार्थ प्रकाश. नंतर पुढे जाऊया. पहिले महर्षी दयानंद यांच्याद्वारा प्रकाशित साऱ्या जीवनाचा त्यांचा अनुभव. त्यांनी ज्या प्रकारे वेद जाणला आणि जसा साऱ्या आयुष्यात त्यांनी अनुभव घेऊन अध्यात्म मार्ग समजून घेतला, तो सगळाच्या सगळा त्यांचा अनुभव सत्यार्थ प्रकाश या पुस्तकामध्ये लिहून ठेवलाय. तर या सत्यार्थ प्रकाश पुस्तकाला महर्षी दयानंद समजा, त्यांचा अनुभव आहे म्हणजे तेच त्यांचं समजावणं, जो काही त्यांचा अनुभव संग्रह होता तो सगळा लिहून टाकला. आता बघा महर्षी दयानंद काय सांगतात परमात्म्याच्या विषयी. हे आहे सत्यार्थ प्रकाश. आता बघा महर्षी दयानंदांना या पोजमध्ये बघून ओहो, माणूस घाबरून मरेल. पुढच्यामध्ये तर महात्म्याने कमालच केली आहे, देवाशी सरळ संपर्क करून ठेवला असेल. आता बघा यातील अनुभवातूनच कळेल. हे आहे आज सत्यार्थ प्रकाश. आता पहा याच्यात काय लिहिलंय की वेद आदी विविध, म्हणजे वेद आदी विविध म्हणजे सतशास्त्राप्रमाणे
सद्ग्रंथाप्रमाणे सद्ग्रंथांचा आधार घेऊन याची रचना केली आहे. कोणी? श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. त्यांच्या नावाच्या मागे आणि पुढे कितीतरी उपमा लावल्या आहेत. हे प्रकाशक आहेत वैदिक यती मंडल, दयानंद मठ, दीनानगर, पंजाबचे. आणि हे तेच प्रकाशक आहेत, तेच. आणि हे आहेत मुद्रक आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतक. ठीक आहे. आता याच्या पान क्रमांक 153 वर तुम्हाला दाखवतो. सप्तमस मुल्लास सत्यार्थ प्रकाश, या प्रकाशनाचे पान क्रमांक 153. इथे बघूया. कोणीतरी प्रश्न केलाय, ईश्वर व्यापक आहे का एका विशिष्ट देशात राहणारा आहे? महर्षी दयानंदांनी सांगितलंय की व्यापक आहे. जर एका देशात राहता तर सर्व अंतर्यामी, सर्वज्ञ, सर्वनियंता, सगळ्यांचा स्रष्टा, सगळ्यांचा धर्ता, प्रलय करता होऊ शकला नसता. अप्राप्त देशामध्ये करता तरी क्रिया असंभव आहे. आता महर्षी दयानंद यांनी हे स्पष्ट केले आहे की परमात्मा एकाच देशात राहत नाही. एकाच देशात राहता तर साऱ्या सृष्टीची रचना कशी केली असती? हे तर जड बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचे विचार असतात. परमेश्वराच्या वचनामध्ये एवढी शक्ती, एका शब्दात सारी रचना रचू शकतो तो. मग देव आमच्यासारखाच झाला तर मग देव कुठून झाला? आणि दाखवतो की महर्षी दयानंद यांनी याच सत्यार्थ प्रकाशमध्ये मुसलमान धर्मातील याच गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. काय तुमचा खुदा माणसासारखा आहे, जो एकाच जागी राहतो? एकाच जागी राहणारा कधी देव होऊ शकत नाही. बघा, हे आहे सत्यार्थ प्रकाश. चतुर्दशसम उल्लास, 14सम उल्लास, 480 वर 480 पान आहे. निश्चितच परवरदिगार तुमचा अल्लाह आहे, ज्याने निर्माण केले आकाश आणि पृथ्वीमध्ये 6 दिवसाच्या आत करार निर्माण केला. आकाशामध्ये कामाची तदबीर करतो. आता हे कुराण शरीफ आहे. कुराण शरीफच्या एका आयतेचा अनुवाद आहे. महर्षी दयानंद यांनी याच गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. ज्ञानाच्या आधारे खोट्यावर टीका केली आहे. काय म्हटलं आहे? हे सिद्ध केलंय की हे लिहिलंय की जे माझ्या हुकमाने होतं आणि झालं. जे कुराणमध्ये असं म्हटलंय की ज्याला 6 दिवस लागूच शकत नाहीत, यावरून 6 दिवस लागले, हे खोटं आहे. जर हे व्यापक असतं तर वरती आकाशात का थांबतं? आणि जेव्हा तदबीर करतो कामाची, तेव्हा तुमचा खुदा अगदी माणसासारखाच आहे. महर्षी दयानंद मान्य करीत नाहीत की खुदा परमात्मा मनुष्यासारखा आहे. त्याकडे लक्ष वेधलंय. कारण जो सर्वज्ञ आहे तो बसल्या बसल्या तदबीर काय करणार? यावरूनच लक्षात येतंय की देवाला न मानणाऱ्या जंगली लोकांनीच हे पुस्तक लिहिलं असावं. आणि महर्षी दयानंद यांनी यामध्ये आणि किती वाईट प्रकारे टीका केली आहे. आणि यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही म्हणताय की खुदानी 6 दिवसात सृष्टीची रचना केली, 7व्या दिवशी सिंहासनावर बसला. सिंहासनावर बसला याचा अर्थ तो माणसासारखाच झाला. महर्षी दयानंद म्हणतात नाही, तो तर व्यापक आहे. अर्थात एका ठिकाणी राहत नाही. आता पुढे पहा, पान क्रमांक 481 वर 14सम उल्लास 481व्या पानावर काय म्हणतात? ही एक आयत आहे कुराणातली. आता याच्याकडे लक्ष वेधून म्हणतात की कुराण कुठून उतरवलं? काय खुदा वरती राहतो? महर्षी दयानंद तर मानत नाहीत की राहतो. काय खुदा वरती राहतो? जर ही गोष्ट खरी आहे तर एकाच देशात राहिल्यामुळे तो ईश्वर असू शकत नाही. एक देशी म्हणजे एकाच ठिकाणावर बसून राहणारा तो देव होऊ शकत नाही. कारण की ईश्वर सर्व ठिकाणी एकाच वेळी व्यापलेला आहे.
निरोप पोचवणं हलकार्याचं काम आहे. आणि हलकार्याची आवश्यकता त्यालाच पडते जो मनुष्य प्राण्यासारखा एकदेशी आहे. आणि हिशोब घेणं देणं पण माणसाचं काम आहे, देवाचं नाही. कारण तो सर्वज्ञ आहे. यावरून हे निश्चित होतं की एका अल्पज्ञानी माणसाने कुराण लिहिलं आहे. अल्पज्ञानी म्हणजे मंदबुद्धी असणाऱ्या माणसाने कुराण लिहिलं आहे. महर्षी दयानंद म्हणतात. महर्षी दयानंद परमात्म्याला निराकार मानतात. एकाच देशात राहणारा नाही मानत. हे त्यांचं सत्यार्थ प्रकाश तुम्हाला परत दाखवतो. हे तेच सत्यार्थ प्रकाश आहे. हे तेच आहे. याच्या 154 पानावर 7व्या समोल्लासमध्ये 154 पानावर इथे बघा, कोणीतरी प्रश्न विचारलाय की ईश्वर साकार आहे की निराकार. महर्षी दयानंद म्हणतात निराकार. ठीक. आता महर्षी दयानंद यांच्याकडून फायनल झालं की परमात्मा निराकार आहे. तो माणसासारखा नाही आहे. तो कोणत्याही एकाच स्थानावर राहत नाही. आणि एक आनंदाची गोष्ट आहे, खुशीची गोष्ट आहे की महर्षी दयानंदजी वेदांना सत्य मानतात आणि म्हणतात लिहिलंय त्यांनी, जे वेदामध्ये लिहिलंय ते स्वीकार्य आहे आणि वेदांच्या विरुद्ध आम्ही कोणतीही गोष्ट मानत नाही. आता तुम्हाला पुन्हा दाखवतो की वेदांमध्ये परमात्मा कसा आहे. आता सत्यार्थ प्रकाश ठेवून दिलं आणि ऋग्वेद आपण पुन्हा घेतलं. हा आहे ऋग्वेद. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीहून. या अनुवादक आहेत आर्य भाषा भाष्य. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीहून. हे तर आपण आधीच वाचलेलं आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82च्या 1 मध्ये स्पष्ट झालंय की सर्वोत्पादक प्रभू प्रकाश स्वरूप सर्व गुणांचा वर्षाव करणारा, पाप नष्ट करणारा आणि राजासारखा 269 वर आहे आणि 270 वर आहे. राजासारखा बघण्यासारखा आहे. राजासारखा मनुष्य रूपामध्ये आहे आणि तो पृथ्वी इत्यादी सर्व लोकांमध्ये, लोकोत्तरांमध्ये शब्दमय होतो आहे. त्या वर्णीय पुरुषाला जो दृढ भक्त आहे अशा आत्म्याला पवित्र करत प्राप्त होत आहे. जशी आकाशामधली वीज स्नेह ओल असणाऱ्या ठिकाणाचा आधार घेऊन प्राप्त होते. ठीक आहे. आणि कोणत्या उद्देशाने येतो ते ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा मंत्र 2. हे परमात्म्या उपदेश करण्याच्या उद्देशाने, म्हणजेच खरं ज्ञान देण्याच्या उद्देशाने तुम्ही महापुरुषांना भेटता आणि तुम्ही अत्यंत गतिशील पदार्थासारखे आमच्या आध्यात्मिक यज्ञामध्ये सामील होता. तुम्ही कबीर देव आहात, कबीर साहेब आहात, कबीर अल्लाह आहे, शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून हे सोम तुम्ही आम्हाला सुख द्या. आता यातून काय सिद्ध झालंय की परमात्मा विजेसारख्या वेगाने, अतिशय वेगाने इथं येतो. जर सर्व व्यापक असता तर वेगाने येण्याची काय आवश्यकता होती. आता आपण जाऊया ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र क्रमांक 26 वर. हे आपण वाचलंय आधी, बरोबर ना. आणि आता इथे आपण सिद्ध करतोय की परमात्मा एकाच स्थानी राहतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86चा मंत्र क्रमांक 27. जो परमात्मा द्यूलोकातील 3ऱ्या पृष्ठावर विराजमान असतो तिथे राहतो. म्हणजे 3ऱ्या स्तरावर सतलोकांचा जो 3रा थर आहे सगळ्यात वरचा तिथे राहतो. आणि अजून एक दाखवतो. याच ऋग्वेदातील कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल तुमचा. हे पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 आणि मंत्र नंबर 3. हे काय लिहिलंय की सूर्याप्रमाणे जगत प्रेरक हा परमात्मा
सौम्य स्वभावाचा आणि जगाला प्रकाश देणारा आहे आणि सर्व लोकांना पवित्र करणारा भुवनापरी तिष्ठती संपूर्ण ब्रह्मांडाच्या ऊर्ध्व भागामध्ये म्हणजे वरच्या भागामध्ये वर्तमान आहे. यांनी वर्तमान लिहिले त्याऐवजी विराजमान पाहिजे होतं. तिथे बसला आहे. तिष्ठती म्हणजे बसला आहे. भुवनोपरी म्हणजे सगळ्या भुवनांच्या वर, ऊर्ध्व म्हणजे सगळ्यांच्या वर, वरच्या भागामध्ये विराजमान आहे, बसला आहे, तिष्ठती. ठीक आहे, तिथे बसला आहे. सर्व लोकांच्या वरच्या भागामध्ये बसला आहे. वरती 4 लोक आहेत. एक सतलोक, अलकलोक, अगमलोक, अकैलोक. त्या 4 लोकांमध्ये तशी 4 रूपे घेऊन परमात्मा त्यांच्या वरच्या भागामध्ये 3ऱ्या भागामध्ये बसला आहे. आता हे सिद्ध झालं. आता तर हे सिद्ध झालं की परमात्मा नर आकार आहे, माणसासारखा दिसणार आहे आणि तो कबीर देव आहे, एका स्थानी राहणार आहे. आणि दाखवतो तुम्हाला. ह्याच ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 च्या मंत्र क्रमांक 16 पासून 20 पर्यंत एक विशेष निर्णायक ज्ञान आहे. त्यात काय लिहिलंय, त्यामध्ये प्रश्न केलाय. त्याच्यात प्रश्न केलाय बघा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 मंत्र क्रमांक 16. हे परमात्मा सर्वोपरी रहस्य श्रेष्ठ नाम, हे नाम आहे संस्कृतमध्ये. गुह्यम चारू नाम. चारू म्हणजे श्रेष्ठ, गुह्यम म्हणजे गुप्त, नाम म्हणजे नाव लिहायचे जे तुमचं नाव आहे. तुम्ही आम्हाला त्याचं ज्ञान द्या. आपलं जे वास्तविक ज्ञान आहे, गोपनीय जे गुप्त नाव आहे, त्याचं आम्हाला ज्ञान द्या. आता हे सांगा कोणतं नाव आहे तुमचं. आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र 17 मध्ये परमेश्वराने या प्रश्नाची उकल केली आहे. नाव सांगितलंय देवानी, काय नाव आहे. वेद ज्ञानदाता सांगतोय. आता मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 मंत्र 16 आणि याचा मंत्र नंबर 16 आपण बघितला. आपलं नाव काय आहे, तुमचं जे श्रेष्ठ नाम आहे, हे नाव नावातच लिहायचं होतं, त्याच्याबद्दलचं ज्ञान आम्हाला सांगा. इथं पहा. आता हा 17 नंबर मंत्र आहे. ह्याच्यात शिशुम जगानम हरंती मदंती शुभंती वहीनम मरुतो गवेन कवीर गिरभी काव्यन्या कवी संत सोम पवित्रती रेभम. यामध्ये हा शिशु शब्द आलाय. आता हा शिशु शब्द या ठिकाणी इथे कसा आहे, याचं परमात्म्याने सांगितलंय की वेद मेरा भेद है और मैं ना वेदन के माही और जौन वेद से मैं मिलूं, ये वेद जानते नहीं. आता असं आहे की जेव्हा शिशु रूप धारण करून तो परमात्मा प्रगट होतो, 3 स्थितीमध्ये आपलं रक्षण करतो. एका स्थितीमध्ये परमात्मा द्युलोकांमध्ये 3ऱ्या स्तरावर एखाद्या राजासारखा सिंहासनावर विराजमान आहे. त्याच्या शरीरावर एका रोमामध्ये करोडो सूर्य, करोडो चंद्र, एका रोमामध्ये एवढा प्रकाश आहे. आणि दुसऱ्या स्थितीमध्ये ते प्रत्येक युगामध्ये एक लीला करतात, तिकडून धावत इकडे येतात शिशु रूप धारण करून. एका कमळाच्या फुलावर सरोवरामध्ये, तलावामध्ये प्रकट होतात. तिथून संतानहीन दाम्पत्य त्यांना घेऊन जाते आणि मग त्या नवजात शिशूच्या रूपात प्रकट झालेल्या परमात्म्याच्या संगोपनाच्या लीला कुमारी गायींकडून होते. आणि ही लीला केलीये कुणी, आणि त्याचं वेदांमध्ये पण प्रमाण आहे की ज्या परमात्म्याने ही लीला करून ठेवलीये. मग परमात्म्याला समजण्यामध्ये वेळ नाही लागत. जे वेदांना सत्य मानतात त्यांच्यासाठी वेद बरोबरच आहेत, आम्हीही मानतो. आणि वेदांमध्ये जी लीला आहे ईश्वराची, ज्या ईश्वराने ती केली आहे, मग तो देवच आहे. मग देव तर तोच आहे. समजायला वेळ लागत नाही. दुराग्रही हट्टी व्यक्ती ईर्षेमुळे मानणार नसतील तर ते त्यांचं दुर्भाग्यच आहे.
यामध्ये काही बढाई नाही, आत्म्यासाठी आधार असला पाहिजे. आता तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9, याच ऋग्वेदातील ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 1 आणि मंत्र नंबर 1 मध्ये काय लिहिलंय? यामध्ये सोम म्हणजे परमात्मा, म्हणजे परमात्म्याचाच महिमा चालू आहे. ठीक आहे. आता दुसऱ्यामध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र 2 मध्ये हे परमात्मन ठीक आहे. आणि आता इथे तिसऱ्यामध्ये हे परमात्मन, तीनही मंत्रांमध्ये परमात्म्याचाच महिमा चालू आहे. आणि 4 मध्ये हे परमात्मन आपण, आणि 5 मध्ये हे परमात्मन आपण, हे पण परमात्म्याच्या विषयीच चाललं आहे. आणि ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 आणि मंत्र 6 मध्ये आता 7 मध्ये यांच्या लक्षात आलं की परमात्म्याला तर आपण निराकार म्हटलं आहे. मग तिथे पुरुष लिहायला सुरुवात केली. अशाच प्रकारे त्यांनी 8 मध्येही या पुरुषाला, आता पुरुष म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय याचा निर्णय करूया त्यांच्याच शब्दात. वेदानेच वेद सिद्ध करूया, काट्यानेच काटा काढूया. हे बघा, हा यजुर्वेद त्याच विद्वानांनी अनुवादित केलाय जो परमात्म्याला निराकार म्हणून सांगतोय. सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, नवी दिल्लीहून हे आर्य भाषा भाष्य आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौडी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीहून. या यजुर्वेदाचा 40वा अध्याय शेवटचा अध्याय आणि त्याचा 17वा मंत्र 40व्या अध्यायाचा शेवटचा मंत्र आहे. हा 40वा अध्याय याच्या 15 मध्ये वेद ज्ञानदाता स्वतःविषयी बोलतोय की वायू अनिलम अमृतम वेदम वस्मांतम शरीरम ओम करतो समर किल्बे समर कर्तुम समर. वेद ज्ञानदाता म्हणतोय की माझं एक नाव ओम आहे. त्याचं काम करता करता स्मरण करा, विशेष कसक घेऊन स्मरण करा. मनुष्य जीवनाचं मूळ कर्तव्य आहे म्हणून स्मरण करा. वायू अनिलम अमृतम अथितम भस्मांतम शरीरम, शरीराचा त्याग करेपर्यंत याची साधना केल्यामुळे जे अमरत्व प्राप्त होते ओममुळे, ते तुम्हाला मिळेल. इथे बघा, आता हा आहे 44 अध्याय, 40व्या अध्यायाचा 17वा श्लोक. यामध्ये त्यांनी वेद ज्ञानदाता ब्रह्म सांगत आहे, हे माणसांनो, जो ज्योतिष स्वरूप रक्षक माझ्याशी अविनाशी योग्य कारणासाठी आच्छादित मुखाच्या तुलनेत उत्तम अंगाचा प्रकाश केला जातो, जो तो प्राण आणि सूर्यमंडळामध्ये पूर्ण परमात्मा आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. तो तर परोक्ष रूप आहे, गुप्त आहे. अहम, मी ब्रह्म आहे. खम, मी वरती आकाशरूपी ब्रह्मलोकामध्ये राहतो आणि माझं ओम नाव आहे. असं ओम नाव जाणा असं लिहायचं होतं. असं काय आता सिद्ध झालं आहे की जिथे पुरुष लिहिलंय त्याचा अर्थ पूर्ण परमात्मा. स्वामी दयानंद यांच्या शब्दामध्ये. आपण पुन्हा ऋग्वेदाकडे आलो, यजुर्वेद ठेवून दिला. हे ऋग्वेदाकडे आलो आपण, यजुर्वेद ठेवून दिला. हे पहा, हा तोच आहे. आता आपण याच्या ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1च्या 6 पर्यंत परमात्मा लिहित राहिले. हे 6व्या मंत्रामध्ये आणि 7व्या मध्ये लक्षात आल्यावर पुरुष लिहिलं आणि 8व्या मध्ये पण पुरुष लिहिलंय. इथे लिहिणार की त्या पूर्ण परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्म्याला उग्रगती प्रेरित करते आणि भासमान शरीराला, तेजोमय शरीराला तो पुरुष म्हणजे तो परमात्मा प्राप्त होतो. पुढे पाहूया. आणि ज्यामध्ये 3 प्रकारांनी दुसऱ्याचं कल्याण, कारण म्हणजे कल्याण करण्यासाठी मधुमय शरीर मिळते. याचा काय अर्थ आहे? त्या पूर्ण परमात्म्याला उग्रगतीमुळे प्रेरणा मिळते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. वेद ज्ञानदाता सांगतात की जेव्हा इथं धर्माच्या विरुद्ध तिरस्कार वाढतो, अधर्म वाढतो, त्यावेळी मी माझा अंश अवतार धारण करतो रामकृष्णाच्या रूपात.
आणि मग ते अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करतात. त्यांची पद्धत काय आहे रामकृष्णाची हे तुम्ही पाहिलंच असेल. रावणाला मारलं, करोडो लोक मारले गेले. परशुराम सुद्धा त्यांचेच अवतार होते, विष्णूंचे. त्यांनी लाखाच्या संख्येने क्षत्रियांना मारलं, लाखाच्या संख्येमध्ये. नंतर श्रीकृष्णजी आले, त्यांनी पण असंच राक्षसांचा नाश करून धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. पण शांतता कशी झाली, जसं की काही लोक मारले गेले, त्यामुळे अशांती अजून वाढली. त्यांच्या बायका विधवा झाल्या, लहान मुलं अनाथ झाली. त्यांच्या बायकांवर राहिलेल्या लोकांनी नको नको ते अत्याचार केले. हे तर सगळ्या जगासाठी लाजिरवाण आहे. तर ही तर पद्धत आहे ती काल ब्रह्मने पाठवलेल्या त्यांच्या भगवानांची, पुत्रांची. आणि आता तो पूर्ण परमात्मा शांती स्थापना कशी करतो, तो ज्ञानाने, तो स्वतः येतो आणि सर्वांना ज्ञान देतो. जसं इथे लिहिलं आहे की त्या परमात्म्याला उग्र गती म्हणजेच भयंकर परिस्थिती जेव्हा पृथ्वीवर तयार होते त्यापासून तो प्रेरित होतो आणि मग तो एका हलक्या तेजपुंज रूप घेऊन इथे प्रकट होतो. त्या परमात्म्याचं शरीर 3 स्थितीमध्ये आहे. एक तर तुम्हाला सांगितलं सत लोकामध्ये राहतो, राजासारखा सिंहासनावर बसलाय, डोक्यावर मुकुट आहे, वर छत्र आहे. वेद पण सांगतात की ज्या महापुरुषांना ईश्वर भेटला त्यांना घेऊन गेला आणि परत सोडलं. त्यांनी पण हेच सांगितलं. अरस कुरुस पर समेत गुमत जाए, जहां परमेश्वर का डेरा, सवेत 70 सिर मुकुट विराजे और देखत ना उस चेहरे नु. एक स्थिती तिथे असते की जिथे सत लोकामध्ये परमात्मा राहतो, राजासारखा सिंहासनावर बसलाय. त्याच्या एका रोमामध्ये करोडो सूर्य, करोडो चंद्र, इतकं तेज आहे, इतकं तेज आहे. त्या रूपात त्या लोकातून या लोकात येतात तर आम्ही बघू नाही शकत. आमची दृष्टी कमी पडते. म्हणून परमात्मा कमी तेजपुंज रूपात साध्या रूपामध्ये येतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 मध्ये आपण पाहिलं की परमात्मा साध्या सरळ रूपामध्ये कमी तेजपुंज रूपात येतो. जसं एका खोलीमध्ये 4-5 प्रकारच्या ट्यूब लावल्यात, 1000ची, एक 500ची, एक 100ची आणि एक 10 वॅटची किंवा 0ची. जेव्हा खूप प्रकाशाची आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या चालू करा, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सर्व बंद करून एक 0चा बल्ब चालू ठेवला, गरजेप्रमाणे प्रकाश मिळेल. जेवढी आवश्यकता असेल तेवढा प्रकाश मिळेल. तसंच परमात्मा आपल्या शरीराचं तेज हलकं करतो, कमी करतो आणि तिथून इथं येतो. आता दुसरी स्थिती तुम्हाला सांगितली की नवजात शिशूच्या रूपामध्ये कमळाच्या फुलावर प्रत्येक युगामध्ये एक लीला करतो अशी. आणि सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर येतात, ज्यामुळे पाण्यावर विराजमान झाल्यामुळे परमात्म्याला नारायण म्हणतात. नार म्हणजे पाणी, त्यावर विराजमान झाल्यामुळे परमात्म्याला नारायण म्हणतात. आणि तिथून निस्संतान दाम्पत्य त्यांना घेऊन जातं. आणि तिसऱ्या स्थितीमध्ये परमात्म्यांना जेव्हा वाटेल एखाद्या साधूच्या किंवा ऋषीच्या रूपात येऊन आणि महात्म्याच्या रूपामध्ये प्रगट होतो आणि चांगल्या आत्म्यांना मिळतो. त्यांना मग ज्ञान देतो, ज्ञानाशी त्यांचा परिचय करून देतो. आता दुसऱ्या स्थितीमध्ये तो परमात्मा लहान बालकाच्या रूपामध्ये येतो, दुसऱ्या प्रकारच्या लीला करत. तर त्याचं प्रकरण बघूया. जेव्हा तो परमात्मा शिशुरूप धारण करून येतो आणि त्याला निस्संतान दाम्पत्य कमळाच्या फुलावरून उचलून नेतं, तेव्हा त्यांच्या संगोपनाचं सगळं काम कुमारी गायी करतात. तो पूर्ण परमात्मा असतो जो अशा लीला करतो. हे वेदामध्ये सांगितलं आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र 8 आपण वाचलाय. आता 9वा वाचूया. इमम म्हणजे त्याचं. सौम्य स्वभावाच्या श्रद्धाळू पुरुषाला इथं यांनी सौम्य म्हणजे त्या परमात्म्याला हे स्वतःच्या हातांनी लिहिलंय. हे पहा, याच्या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे परमात्मा. या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे सौम्य स्वभावाचा परमात्मा. ठीक आहे, याच परमात्म्याचा विषय चाललाय. चालता चालता आपण 9व्या श्लोकाकडे आलो.
ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र 9. यामध्ये पण शिशु शब्द आहे. इथे लिहिलंय की ते सोम म्हणजे परमात्म्याला, परमपुरुषाला, अमर पुरुषाला जो शिशु रूपामध्ये प्रकट होतो त्याला सर्व प्रकारच्या अधन्य म्हणजे बिनाधनाई है. गायी तृप्त करतात. आता अधन्याचा अर्थ होतो जसं आमच्या स्थानिक भागामध्ये हरियाणामध्ये ज्या गायीने अजून दूध दिलेलं नाहीये तिला म्हणतात ही बिनाधनाई है. अधन्य म्हणजे बिनाधनाई म्हणजे जिला अजून बैलाने स्पर्श केलेला नाहीये, जी गर्भवती नाहीये. आता ही अधन्या जिला बैलाने कधीही स्पर्श केलेला नाहीये अशी कुमारी. आता या अधन्या गायीकडून म्हणजेच कुमारी गायीकडून त्या शिशुरूपामध्ये प्रकट झालेल्या परमात्म्याचे संगोपन केले जाते. याचा हा अर्थ आहे. परत पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र 9 आपण वाचतोय. सोम म्हणजे अमर पुरुषाला, सौम्य स्वभावाच्या पुरुषाला, श्रद्धाळू पुरुषाला, अमर पुरुषाला जो शिशु रूपामध्ये प्रकट झालेला आहे. सर्व प्रकारच्या सर्व अधन्या म्हणजे जिला बैलाने कधी स्पर्श केला नाही गायी, त्या गायीद्वारा त्या गायी तृप्त करतात. त्यातून त्यांच्या संगोपनाची लीला होते. जे वेदामध्ये लिहिलंय, वर्णन केलंय ती परमात्म्याची लीला, अशी लीला ज्याने केली आहे मग कोण आहे परमात्मा? तोच आहे परमात्मा. आता दाखवतो 600 वर्षापूर्वी त्या कबीर साहेबांनी ज्याला विणकर म्हणत तसं त्याने ही लीला केली आहे. तो भगवान आहे. दाखवतो तुम्हाला त्यांच्या जीवनात 600 वर्षापूर्वी जी लीला केली होती ती आदरणीय धर्मदास साहेबांनी लिपिबद्ध करून ठेवली आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? विष्णुदास नामदेवराव मार्गे. आपण कुठून आलात? सर, गाव कारली, तालुका जिल्हा वाशिम येथून आलो सर. आपला व्यवसाय काय आहे? सर, दास गाडी चालवते. टाटा एस गाडी आहे, लोडिंग माझ्याजवळ, ती गाडी चालवतो मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 30 ऑगस्ट 2015 मध्ये घेतली सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमच्या इथं महादेवाचं मंदिर आहे सर आमच्या गावामध्ये, तर महादेवाची भक्ती आम्ही करत होतो. सोमवार आला की महादेवाचं दर्शन घ्यायचं सकाळी जाऊन. श्रावण महिन्यातनी आम्ही महादेवाच्या ओंकारेश्वरमध्ये रेल्वेमध्ये जात जाऊ, तिसऱ्या सोमवारी धारगडला जात जाऊ, आणि एकदम हे MP मध्ये महादेवाचं स्थान आहे तिथं जात जाऊ आम्ही. म्हणजे असं परंपरित जे साधना करत जाईल, जिथं देव दिसेल तिथं हात जोडायचे, काही दान दक्षिणा जे आपल्या पद्धतीने द्यायची, ते पारंपरिकपणे आम्ही सर्व कोणत्याही सगळ्या देवाची भक्ती करत होतो. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती आहे ती भक्ती साधना आपण करत होतात, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे. तर मला असं विचारायचं आहे की ही भक्ती साधना आपण करत होतात, तर संत रामपालजी महाराजांच्या भक्तीबद्दल आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमचे मामाचेच मुलगा आहेत इथं. 2013 मध्ये रामपालजी महाराजापासून त्यांनी नामदीक्षा घेतली होती. त्यांनी आम्हाला एक ज्ञानगंगा पुस्तक दिलं होतं. ज्ञानगंगा पुस्तक वाचता आम्ही बरेच दिवस पुस्तक वाचलं. पुस्तक वाचून संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकत होतो. सत्संग आणि पुस्तक यांचा एकमेळ मस्त. आम्हाला जसं ज्ञान पाहिजे तसं ज्ञान भेटत गेलं आणि मग आम्हाला नामदीक्षा घ्यायची आवड निर्माण झाली. नामदीक्षा घ्यायची तडप अंगातनी होतीच ती आमच्या, कारण की सच्चं ज्ञान कळालेलं होतं आम्हाला हे. तर मग आम्ही एक दिवस काय झालं, भगतजी लोकांचा कार्यक्रम असताना तिथं गेलो मी नामदीक्षा न घेताना. मग तिथं मला उत्सुक वाटलं, नामदीक्षा तर घ्यायचीच होती आपल्याला. मग तिथलचे भगतजी लोकांना हे ते पाहिलं मी माहोल द्यायचा आणि सांगितलं. ते म्हणत की तुम्ही माणूस
मानवाचा जन्म आहे, तुमचा एक एक दिवस तुम्ही व्यर्थ गमवा लागले. फटकन नामदीक्षा घ्या तुम्ही आणि ही भक्ती चालू करा. लगेच आम्ही 30 ऑगस्ट 2015 रोजी जालन्याला जाऊन नामदीक्षा घेतली मी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची आपण पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञान ऐकलं आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती आपण स्वीकारली. तर ही सद्भक्ती घेतल्यानंतर आणि ही सतसाधना केल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यापासून पहिला तर आम्हाला हे ज्ञान समजलं की आपलं जन्म मरणाचा फेरा चुकणार आहे. मोठा आध्यात्मिक लाभ हे आम्हाला समजा. त्याच्या बाद असे छोटे मोठे लाभ तर चालूच होते. आर्थिक स्थिती सुधारली. आर्थिक स्थिती सुधारल्याच्या नंतर मेन गोष्ट जीवनातनी 2-4 वर्ष भक्ती करत असताना काही संकट आलं नाही माझ्यावर. पण एक दिवस असा निघाला की जीवनाचा शेवटचा दिवस होता ते माझ्या. तर त्याच्यातनी 4/6/2019 सकाळी 4:30च्या दरम्यान सर मनियार साप चावून गेलेला मला झोपतनी ते माहीत पण नाही सुद्धा. ज्या वेळेस 4:30 वाजताच्या दरम्यान साप चावला, लगेच 5 वाजता लाईन गेली. लाईन गेल्याच्या नंतर मी स्लॅबवर झोपण्यास गेलो. बाजीवर अंग टाकलं तर आपले खालचे जे अवयव आहेत ह्या गळ्यापासून खाली पूर्ण सर ते बंद पडल्यासारखे झाले. मी म्हणलं आपल्याला एवढ्या भक्तीत असून एवढं संकट कसं काय आलं बा. मला काही दुःखाचा काय अनुभव नव्हता आपल्याला. तर मला वाटत आहे हे बंद कसं काय पडायला लागलं, आपल्याला अटॅक येते का, असं काही होते का, असे मनात शंका. साप चावला म्हणून असं निश्चित माहीत नव्हतं. गावातल्या डॉक्टरपाशी गेलो. डॉक्टरनं BP तपासली आणि एक गोळी दिली. तुम्ही ही गोळी घ्या म्हणत, तुम्ही BP कमी झाली तुमची, ठीक होईल. डबल पुन्हा घरी आलो. घरी आल्याच्या नंतर तरी पण ती तब्येत वाढूच लागली. पॉयझन सगळ्या शरीरानं फिरू लागलं. नंतर दुसऱ्या डॉक्टरला बोलावलं. दुसऱ्या डॉक्टरनं सलाईन लावलं. BP तपासून सलाईन लावलं आणि इलाज चालू केला. जसं सलाईन लावलं सर तसं पॉयझन जे आहे ना आपलं सलाईनासोबत सगळ्या शरीरानं पसरायला लागलं. पॉयझन पसरायला लागलं. घरचे माणसं आरबळ दिले. पत्नी होती माझी, मुलं बाळं होते. चेहरा जे आहे ना हे चेहरा असा सरळ राहिला नव्हता. असा अर्ध्यांग वायू कसा झटका येते तसा वाकडा हेकडा चेहरा होऊ लागला. मग शेजारचे माणसं कोणी म्हणे अर्ध्यांग वायूचा झटका आहे, कोणी म्हणे या दवाखान्यात न्या, कोणी म्हणे त्या दवाखान्यात न्या. वाशिममध्ये गाडी शेजारी सुजारी गाडीवाल्याला आवाज दिला. गाडीत टाकलं. वाशिममध्ये शिफ्ट केलं. तर सरप डसला म्हणून माहीतच नाही आपल्याला. गेलो तर बिबेकरच्या दवाखान्यात न्यायचं सांगितलं. बिबेकरच्या दवाखान्यामध्ये गेलो. तिथं इलाज दुसराच चालला. तिथं इलाज असा चालला आपला की अर्ध्यांग वायू आहे. डॉक्टर साहेबांनी तिथं सलाईन लावलं BP तपासून. जेव्हा ECGची पट्टी काढली सर, त्या पट्टीमध्ये रेस सरळ नाही आणि कोणतीच रेस नाही निघली. साफ क्लिअर पट्टी. आता आपल्यापाशी रिपोर्ट आहे सर, तर ती मी दाखवू शकतो तुम्हाला, दाखवायची असेल तर. ही जी आपली ECGची पट्टी आहे ना सर, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही रेस जी आहे ना काही सरळ निघलेली नाही, कुठं तुटलेली आहे. सब लगे म्हणजे जीव जाण्याच्या याच्यावरली हे आहे. डॉक्टरने याच्यावर सुरुवातीची काढलेली आहे. ही शरीर झालं की एकदम थंडगार लगे की डॉक्टरनं मग पुन्हा गोळी घेतली. गोळी घ्या म्हणत गोळी देऊ लागली मला. गोळी ह्या नड्याच्या खाली मला थुका पण जायना, आपल्या गळ्याच्या खाली थुका पण उतरेना. डॉक्टर साहेबाला म्हणलं सर तुम्ही गोळी द्या लागली. मला म्हणलं माझा थुका पण आतनी गिळता नाही या लागला. एवढा नड्डा पॅक होत आला, म्हणजे झेंडू दाटत आला ते माझा. तर मग डॉक्टर साहेबाला असं बोललो मी, बोलता येतं मला परमात्म्याच्या कृपेनं, नाही तर वाचा बंद होत असते एवढ्या स्टेपवर गेल्यानंतर. तर डॉक्टर साहेबानं टार्च घेऊन नड्डा पाहिला आतून. मग डॉक्टर साहेबानं विचारलं अरे म्हणे काही चावलं काय आज ना. तर माझी पत्नी बाजूला होती. पत्नी म्हणे हो काहीतरी चावलं म्हणून सांगत, पण घरी काही पाहू दिलं नाही. डॉक्टर साहेबानं शर्टाच्या गुंड्या काढून 2 डास बघितले सापाचे खांद्यावर उजव्या साईडला. सापाचे डास बघितले साहेब डॉक्टर साहेबांनी. डॉक्टर साहेबाच्या पायाखालची जमीन हलली. डॉक्टर साहेब घाबरले.
लगेच बाजूनं कंपाऊंडरपाशी एक चाबी दिली अलमारीची, तिथून ते पेन्सिल आण म्हणून, त्याची पेन्सिल असते काहीतरी बघायची. तळपावर रेषा मारून बघितल्या डॉक्टर साहेबांनी की लगेच माझ्यासोबत जे दवाखान्यात आणलेले युवा मित्रमंडळ जे होते माझं, त्यांना बाजूनं बोलावलं फटकन 5 मिनिटाच्या अंदर वाशिम क्रिटिकलमध्ये जाऊ द्या म्हणून असं त्यांना सांगितलं. त्यांनी तसंच उचललं, मला गाडीत टाकलं. गाडीतून तिथून अर्धा किलोमीटरचा फसला आहे दुसऱ्या दवाखान्याचा, तिथं नेलं तर त्या डॉक्टरनं समोरच्या डॉक्टरला फोन केलं की असं असं केसेस या लागली, तुम्ही तयार राहा. डॉक्टर साहेबांनी बेड घेऊन वर न्यायला आपल्याला तिथं सब तयारीत होते ते वाशिम क्रिटिकलवाले. तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर यांनी सांगितलंच होतं डॉक्टरने की यांना सापच चावला म्हणून, पण नेमकं निश्चित नव्हतं की कोणता हे चावेल म्हणून. तर मग त्यांनी 20 बाध्याची मेडिकल घेतलं. मेडिकल घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यांनी उपचार चालू केले. टेस्ट करून पाहत जाईल, औषधी लागेना. त्यांना वाटलं आता एवढा 12 वाजले होते, सकाळी 4:30 वाजता साप चावला आणि 12 वाजताचा इलाज सापावर व्हावा लागला. त्यांना वाटलं साप असेल कमजोर. डॉक्टर साहेबांना कमी याचं 20 पॉयझन लावून पाहिली, टेस्ट करून पाहायला लागले, ते काही लागेना आपल्याला. जेव्हा मणियार सापाचं त्यांनी हे 20 बाधा केली, ते मॅच झालं, लागल्याच्या नंतर अर्ध्या 1 घंट्यानं आपल्याला आराम पडू लागला. आणि परमात्म्याच्या दयेनं जेवढे बिन गावातले मित्रमंडळी, काही इच्छुक म्हातारे कोतारे माणसं बघायला मला ताबडतोब माझ्या मागं चालते गाडीच्या. कारण की अशी चर्चा झाली गावामध्ये की हे दास गेला म्हणून. तर सर आपल्या पाहुण्या रावल्याने कॉल पण केले ते की हे दास लागला शेवटच्या मार्गी आता म्हणून. एवढ्यापर्यंत स्टेपवर गोष्ट गेली ती माझी. परमात्म्याच्या दयानं तिथून बिन वापस आलो मी आणि माझा इलाज झाला. परमात्म्याच्या कृपेनं आज मी इथं उभा आहो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आणि त्यांनी दिलेल्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला मण्यार जातीचा साप चावूनसुद्धा आज आपण सुदृढ आहात आणि आज आपली मुलाखत देत आहात, आपला इंटरव्ह्यू देत आहात. तर असं या माध्यमातून आपले जे नातेवाईक आहेत किंवा जो आपला मित्रपरिवार आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना सर मी विनंती करू शकतो, रामपालजी महाराजाचं ज्ञान आहे. फेसबुकवर, ट्विटरवर कुठे बी सेवा चालू आहे. नंबर येतात, तिथं नंबर देतात, त्याच्यावर तुम्ही निःशुल्क पुस्तक मागवू शकता. का टी व्हीवर अनेक चॅनलवर रामपालजी महाराजचे सत्संग चालू राहतात. त्या सत्संगामार्फत खाली पट्टीमध्ये नंबर येतात, त्याच्याहून कॉन्टॅक्ट नंबर करून तुम्ही तुमच्या जवळपासच्या नामदान केंद्राचा पत्ता विचारून नामदान घेऊ शकता. सर या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? नामदीक्षेसाठी काही खर्च येत नाही सर. नामदीक्षेची जी सामुग्री आहे ती बिलकुल फ्री राहते, निःशुल्क राहते सर. काही खर्च येत नाही, रुपया खर्च लागत नाही सर. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303039